नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पंढरपूरची वारी 800 वर्षाची अखंड भक्ती परंपरा. ही फक्त एक यात्रा नाही, हा आहे श्रद्धेचा, क्षमेचा आणि भक्तीचा महासागर. शेकडो वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात. त्यांच्या मनात एकच ध्यास, तो म्हणजे विठ्ठलाचं दर्शन. आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या वारीचा इतिहास, तिची परंपरा, वारकऱ्यांचं जीवन, दिंडी संस्कृती आणि या अद्भुत यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व. महाराष्ट्रात अशी ही एक परंपरा आहे जी फक्त पायी चालण्याची नाही, तर मनाला विठ्ठलाशी जोडण्याची आहे. ती म्हणजे पंढरपूरची वारी. दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम या नामाचा जयघोष करत पंढरपूरकडे निघतात. पण तुम्हाला माहीत आहे की या भक्तीच्या महासागरात कोकणाचाही मोठा वाटा आहे. आज आपण पाहणार आहोत पंढरपूरची वारी आणि त्याची शतकानुशतके असलेली परंपरा. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय धार्मिक परंपरांपैकी एक आहे. दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी संतांच्या पालख्यासह पायी चालत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. ही संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ आणि इतर संतांच्या भक्ती चळवळीशी जोडलेली आहे. 13व्या शतकापासून वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून निघतात. हजारो दिंड्या, टाळ मृदुगांचा गजर, अभंग आणि हरिनाम कीर्तन करत वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करत असतात. वारी म्हणजे विठ्ठल दर्शनासाठी दरवर्षी पायी केली जाणारी यात्रा. ही यात्रा मुख्यतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला केली जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. ही परंपरा 700 ते 800 वर्षाहून अधिक जुनी मानली जाते. आजही लाखो वारकरी यात सहभागी होत असतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा दिली. पुढे हैबत बाबा आपळकर यांनी पालखी सोहळ्याला शिस्तबद्ध स्वरूप दिलं आणि आजही दिसणाऱ्या वारीच्या आयोजनाला आकार दिला. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक परंपरांपैकी एक असून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या आळंदी व देहूहून निघून आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरात पोचतात. या यात्रेला 700 ते 800 वर्षाहून अधिक इतिहास असून लाखो वारकरी यात सहभागी होतात.
वारी म्हणजे फक्त पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही, तो मनाला नम्र बनवणारा, माणुसकी शिवणारा आणि भक्तीचे जीवन समृद्ध करणारा प्रवास आहे. आजही लाखो वारकरी अनेक किलोमीटर पायी जातात, कारण त्यांच्यासाठी गंतव्यापेक्षा महत्त्वाचा असतो तो विठ्ठल नामाचा मार्ग. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे हे जिवंत प्रतीक आजही तितक्याच श्रद्धेने पुढे जाते. मित्रांनो, या वारीमध्ये कोणी लहान नसतो, कोणी मोठा नसतो, कोणी सहान नसतो, कोणी थोर नसतो. येथे जातपात विचार या पलीकडे फक्त भक्त आणि भगवंत यामध्ये जोडणारा हा दुवा म्हणजे ही वारी असते. इथे कोणी लहान नसतो, मोठा नसतो, त्यामुळे भेदभाव हा नसतो. फक्त विठ्ठल नामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या साथीने गाणी गात, अभंग गात, हे लहान मुलांपासून तर मोठ्या माणसापर्यंत एक वारीसाठी लोक आतुरतेने जात असतात. मित्रांनो, 700 ते 800 वर्षाची ही परंपरा असलेली, महाराष्ट्राची परंपरा असलेली वारी म्हणजे एक आश्चर्यच आहे. येथे अगदी प्रत्येक जण प्रत्येकाला सांभाळून घेत, प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करत वारी अनुभवत असतो, वारी जगत असतो, देवाचं नामस्मरण करत वारी एक जी परंपरा आहे ती आजही राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजच्या आधुनिक काळात, आजच्या या टेक्नॉलॉजीच्या काळात आजही लोक या वारीचा आनंद घेत आहेत. आज घर बसल्या किंवा इतर ठिकाणाहून या वारीची क्षणचित्र, वारीची काही प्रसंग आहेत ते पाहत असतो. पण खरंच मित्रांनो, वारी अनुभवणे हे एक दैवी प्रकार आहे, दैवी योग आहे. तो आपल्याही जीवनात कधीतरी येईलच. पण तोपर्यंत वारी म्हणजे काय आहे, वारी कशा प्रकारे साध्य केली जाते, साजरी केली जाते, हा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. मित्रांनो, वारी ही आपली वैचारिक परंपरा आहे, आपली महाराष्ट्राची एक शान आहे. ही वारी प्रत्यक्षात अनुभवणे एक दैवी चमत्कार समजू शकता. आपल्यापैकी कित्येक लोक आहेत हा दैवी चमत्कार अनुभव आहेत, वर्षानुवर्ष अनुभव घेत आहेत. पण आपल्या कौटुंबिक चिंतेमुळे काही लोक फक्त घर बसूनच वारीचा आनंद घेत आहेत. तरीही वारी ही आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येत असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण वारी आपल्या जीवनात एक चैतन्य निर्माण करत असते आणि हे निर्माण होणारे चैतन्य आपल्याला जगण्यासाठी बळ देत असतं. तर मित्रांनो, परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि वारीची ही वैचारिक, सांगतिक आणि देवाची जी देण आहे, ती देण आज इथेच थांबवून मी तुमची रजा घेतो. परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. राम